नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे चुकीची शिक्षा. कधी कधी असं वाटतं आयुष्यात अचानक असं काहीतरी घडतं की आपल्याला वारंवार मनातून आवाज येतो की हेच तुझं कर्म आहे. तुझ्या हातातून घडलेल्याच गोष्टींची फळं आहेत. ही शांत बसा आणि स्वीकारा. आता त्याशिवाय तुमच्या हातात काहीही नाही. माझे आणि सम्राटचे लव्ह मॅरेज झाले. खरं तर झाले नाही. आम्ही दोघांच्या परिवाराच्या संमतीने लव्ह मॅरेज अरेंज करून दाखवले. लग्न झाले. दिवस आनंदात एकामागे जात होते. आमचं लग्न झाले तेव्हा आमचे वय दोघांचे पण 24चे होते. सांगायचं झालं तर सर्व नातेवाईकांच्या आणि सम्राटच्या घरच्यांच्या मते त्यांच्या मुलाचे लग्न कमी वयात झाले आणि मुलावर लवकर जबाबदारी पडली. तरीही या वयात सम्राटला आमच्या लग्नाच्या वेळी 18,000 रुपये महिन्याला पगार होतो. फक्त महिन्याला. आणि माझ्या घरच्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझ्या आनंदासाठी, माझ्या हॅपी लाईफसाठी सम्राटसोबत लग्न लावायला तयार झाले आणि लग्न करूनही दिलं. बोलताना स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला शिका. भलेही ते कधीतरी चुकले आणि पुढे त्याचा तुम्हाला त्रासही झाला. तशी वेळही आली तर दोष मात्र तुम्ही स्वतःलाच देणार. पण निर्णय आपल्या आयुष्यात आपण घेणं महत्त्वाचं असतं आणि ते कोणी दुसरं घेतं तेव्हा त्यातून काही चुकीचं घडलं तरी दोष मात्र समोरच्या व्यक्तीला दिला जातो. कारण आपल्या आयुष्याचा निर्णय त्या व्यक्तीने घेतला म्हणून आपण आज या जागेवर आहोत असं नेहमी मनातून आपल्याला वाटत असतं. असंच काहीच आमच्या दोघांसोबत घडले. लग्न फक्त आमच्या मनाने झाले, पण काही महत्त्वाचे निर्णय घेणारे मात्र काही शहाणी माणसं आमच्या आयुष्यात आले. लग्न फक्त 24व्या वर्षी झालं आहे. सम्राट अजून तो सेटलही झाला नाहीस. जोपर्यंत तू सेटल होत नाही तोपर्यंत किंवा 2-3 वर्ष तरी काही बाळाचा विचार करू नका, असे सांगणारे सम्राटचे काही घरचे, थोर मोठ्या बहिणी आणि त्यांचे नवरे त्यावेळी आयुष्यात आले. सम्राटनेही मोठ्या मनाने ते ऐकले ही आणि मनावर घेतले. माझं म्हणजे त्यावेळी असं झालं की चला नसेल सम्राटला जमणार तर नको. खरं तर पण असं बाळाचा विचार आणि प्लॅनिंग आधीच करणं मुळात मला पटत नव्हतं. पण मीही काही बोलली नाही. स्वीकारल्या काही गोष्टी. खरं तर मला तेव्हा त्यावेळी आपलं काय चुकतंय हे समजणं आणि आपण नक्की काय करायला हवं हे समजणं खूप महत्त्वाचं होतं. प्लॅनिंगनी म्हणजे आम्ही ते ठरवलंच ना की बाबा आपल्याला ही गोष्ट आता नको. मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नको असते आपण तेव्हा त्यापासून लांब राहायला बघतो, इग्नोर करतो. आणि खरं सांगायचं झालं तर त्याशिवायही आपण खूप खुश असतो. आम्हीही खूप खुश होतो. आत्ता बाळ नको म्हटल्यानंतर त्यासाठी प्लॅनिंग करावीच लागली. मुळातच खरं सांगू, माझं सम्राटला आपण 2-3 वर्ष बाळाचा विचार करू यासाठी कधीच होकार नव्हताच आणि माझा नकारही नव्हता. मी कोड्यात अडकली होती पण मनातलं बोलली नाही. खरं तर लग्न झाल्यानंतर लगेच 1-2 महिन्यात मी कसं काय हा निर्णय घेणार होते. गडबडलेली मी. इतकं काही समजत नव्हतं मला. मुळात हा विचार
माझ्या कल्पनेच्या बाहेरचा होता. पण सम्राटकडे बघून मी गप्प होती. मनात सर्व ठेवून लग्नानंतर जे क्षण आपोआप नकळत नवरा बायको जगतात ते क्षण आम्ही विचार करून जगत होतो. जिथे नवरा बायको कडून नकळत रोमांस होतो किंवा नवरा बायको जवळ येतात ते आम्ही स्वतःहून ठरवून नाकारत होतो. म्हणजे आम्ही लग्न किंवा ते क्षण मनापासून जगत नव्हतोच, तर ते जाणून बुजून घडवत होतो. दोघेही आमच्या आयुष्यात खुश होतो. सम्राट जॉबला जायचा. मीही टीचर होती. मी पण एका शाळेत जात होती. आम्ही जॉबवरून दोघेही घरी येतो. नंतर फॅमिलीसोबत थोडा वेळ घालवत होतो. याचे मला 2 अर्थ वाटतात. पहिला तर आनंदाने एकमेकांसोबत गप्पा मारत घालवत होतो आणि दुसरा असा की दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून मी शांत बसून वेळ घालवत होती. लग्नाआधी मी खूप वेगळी होती. स्वभाव माझा खूप वेगळा होता. आनंदाने जगत होती. मन भरून हसत होती. वाटेल ते आणि जिभेवर येईल ते मी खोलून बोलत होती. पण लग्न झालं आणि माझ्यावर एक जबाबदारीच आली. जबाबदारी अशी की मी जरी लग्न आईबाबांच्या मनाने केलं असलं तरी ही चॉईस माझी होती. मी त्यामध्ये आज उद्या काहीतरी घडलं तरी मलाच सावरून घेणं गरजेचं होतं. काही गोष्टी लग्नाआधी मला माहीत होत्या. जसं की सासू म्हणून सम्राटच्या आईचा स्वभाव कसा असेल आणि ते मला ॲडजस्ट करावंच लागणार होतं. मी म्हणजे लग्नानंतर फक्त सम्राटसोबत मन खोलून बोलायची. त्याच्या आईंनी खूप त्रास दिला मला त्याच्या स्वभावाने. खरं तर खूपच. त्यांचा स्वभाव असा होता की त्यांना सर्व परफेक्ट हवं असायचं आणि पटकन काहीतरी बोलायचं. मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही. पण मात्र सम्राटसमोर रोज रडायची. असं वाटायचं काय करू मी स्वतःहून केलं आहे लग्न. घरी आईबाबांना काहीच नाही सांगू शकत. यापासून माझी सुरुवातच झाली. मनात सर्व ठेवायची. कोणासोबतच काही शेअर करायची नाही. एक एक शब्द ऐकायची आणि मनात ठेवून गप्प बसायची. लग्नाला 7-8 महिने झाले होते. पण माहीत आहे ना आपल्याला एका स्त्रीला दुसऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यात खूप जास्त इंटरेस्ट असतो. तसेच माझ्या आयुष्यातही होत होतं. प्रत्येक ठिकाणी गेली की मी कोणीतरी विचारणारच. तेव्हा मी हसून उत्तर द्यायची 2-3 वर्ष आम्हाला बाळ नको. तेव्हा 7-8 महिने झाले होते म्हणून मी उत्तर असं दिल्यानंतर समोरची बाई गप्प बसत होती. त्याच दरम्याने माझी बहीण प्रेग्नेंट राहिली आणि आता सर्वांना माहिती पडलं की अनन्याची बहीण प्रेग्नेंट आहे. 3रा की 4था महिना सुरू आहे. आणि खरं सांगू मला ते माहीत नाही. वाईट वाटलं तिच्यासाठी नाही हा माझ्यासाठी की मी असं का करून ठेवलं आहे. अवघड सर्व पण तरीही हे इग्नोर करून मी प्रिशासाठी खुश होते. एक दिवस विचार आला आईबाबांकडे जाऊयात. प्रिशालाही भेटून येऊ. ती आईकडे गेली होती म्हणून मीही निघाली आईकडे. जातावेळी ट्रेनमध्ये एक लेडीज मिळाली. आमच्या गावातलीच होती. ये अनन्या इकडे ये, माझ्या बाजूला जागा आहे असं म्हणत तिने मला बसण्यासाठी ट्रेनमध्ये तिच्या शेजारी जागा दिली. मग बसले तिच्या शेजारी. अगं प्रिशा प्रेग्नेंट आहे ना. हो काकू 4था महिना आहे आत्ता. समजलं. अगं तुझ्या आईकडून आम्हाला. हो का. मनात विचार सुरूच होता
ही लेडीज मुद्दाम मला प्रिशाबद्दल विचारते. तेवढ्यातच मग तू कधी देते गुड न्यूज? आम्हाला तर वाटलं तुझं लव्ह मॅरेज आहे. मग तूच आधी बातमी देशील म्हणत तिने मला टोमणा दिलाच. स्वतःला कंट्रोल करत मी हसत म्हणाली, नाही अजून काही. वरून हसली. आता यावर मी काय बोलणं? ह्यांना अपेक्षित होतं काय माहीत. कदाचित त्यांना वाटत असेल मी पण काहीतरी लपवते. असंच मी स्वतःला समजावलं आणि शांत बसले. कानाला कॉर्ड लावून गाणी ऐकत बसले. घरी गेल्यानंतर प्रिशा घरीच होती. तिला पाहून मला आनंद झाला. पण मला वेगळंच फील होत होतं. कोणासोबत बोलण्याची इच्छा होत नव्हती. असं का होत होतं माहीत नाही, पण मला आता असं वाटतंय की तेव्हा कदाचित मला वाईट वाटतं असेल. स्वतःबद्दलच सर्व तिची काळजी घेत होते. 100% अटेन्शन तिला मिळत होतं. म्हणून ही असेल. ते 2-3 दिवस मी शांत राहूनच काढले. घरी तसं माझ्या घरी कधी कोणी मला असं कधीच विचारलं ही नाही. प्रेग्नन्सीबद्दल वगैरे तेवढं 1-2 वर्ष तरी सम्राट आणि माझं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं. नात्यात एकमेकांसाठी ओढ, प्रेम होतेच, पण एकमेकांशिवाय करमतही नसायचं. तसंच सर्व गोष्टी आम्ही एकमेकांसोबत शेअर करतच होतो. माझी बहीण जेव्हा प्रेग्नंट राहिली तेव्हाच योगायोग असा की माझी नणंद सुवर्णाही प्रेग्नंट राहिली. फरक 1-2 महिन्याचा असेल. ही मग तिचा भाऊ वहिनी म्हणून आम्ही तिच्याकडेही जातच होतो. पण तिच्या लग्नालाही 4 ते 5 वर्ष झाली होते. म्हणून आम्हाला तिथे कोणी बेबीबद्दल असं काही बोलत नव्हतं. काही दिवसांनी 7व्या महिन्यात ताईचे म्हणजे सुवर्णाचे ओटी भरण्याचे कार्यक्रम होते. मग होणारे बाळाचे मामा मामी आणि होणारे आईचे भाऊ वहिनी म्हणून बऱ्यापैकी जबाबदारी तशी आमच्यावरही होती. सर्व तयारी करून आम्ही दोघे आणि घरातले सर्व ओटी भरण्यासाठी कार्यक्रमाला गेलो. मला असं जास्त मेकअप करायला किंवा झगमगा साड्या नेसायला काही आवडत नव्हतं. म्हणून मी साधीच कॉटनची साडी नेसून गेलेली. पण ती नवीन होती आणि 1500 रुपयाची होती आणि माझ्यासाठी तरी ती किंमत जास्तच होती. पण बोलतात ना, बोलणाऱ्याच्या तोंडावर हात ठेवता येत नाही. त्या कार्यक्रमातही नेहमीसारखं झालंच. काही नेहमीच बोलणाऱ्या लेडीजची पुन्हा माझ्यामध्ये कमी शोधून काढली आणि सर्वांसमोर मला दाखवून दिलं की तू किती साधी तयार होऊन आली आहेस आणि आमच्यामध्ये अजिबात तू सूट होत नाहीस. अनन्या, तू का इतकी साधी साडी नेसून आली आहेस? खूपच साधी वाटते ग. ऐकून मी हसली, पण मला वाईट वाटलं. चेहऱ्यावर न दाखवता मी बोलली, मला साध्याच साड्या नेसायला आवडतात. मी टीचर आहे ना, म्हणून मला अशाच आवडतात. पण समोरच्यांनी तुम्हाला कमीपणा द्यायचा ठरवलेलं असणार, मग ते का शांत बसणार नाहीत? तुम्हीच उत्तर ऐकून, हां मग एकच पर्याय असतो, तिथून उठून जायचं. आणि मीही मला कसं तरी होईल. पण समोरच्यांनी तुम्हाला कमीपणा द्यायचा ठरवलेलंच असणार, मग ते काय शांत बसणार नाहीत? तुमची उत्तर ऐकून, हां मग एकच पर्याय असतो, तिथून उठून जायचं. आणि मीही तेच केले. मी सरळ सर्वांना इग्नोर करून उठून गेली. ताईच्या सासऱ्याच्या माणसांनी मला विचारलं ही की मी, अनन्या तुम्ही कधी देताय गुड न्यूज?
पण तेव्हा आमच्या मनात नव्हतं तसं काही, म्हणून बघूयात असं हसत बोलून निघून जायचं इतकंच आम्ही ठरवलेलं. पण ताईंना मस्त त्या हिरव्या साडीतनं ते दागिने घातलेले बघून मला पण असं वेगळंच फील होतं. नंतर मग त्यांचं ते फोटोशूट चंद्रावर बसून धनुष्यबाण होता पकडून दोघं नवरा बायकोंनी काढलेले फोटो बघून मनात तर वाटत होतं की आपल्या आयुष्यात कधी येणार बरं हा दिवस. पण इमॅजिन तर करत होती मी आम्हाला दोघांना त्याच्या जागी. एक दिवस तर येणार असा 1-2 वर्षात हा दिवस की आपण दोघेही च्यासारखे फोटो काढत होणाऱ्या बाळाचे स्वप्न सजवत असू. पण नैसर्गिकपणे जे नशिबात येतं किंवा आपोआप जे मिळतं ते तेव्हाच स्वीकारायचं असते. आणि तेव्हा आम्ही स्वतःहून ती संधी नाकारली होती. मग सहज नाकारलेली संधी तुम्हालाही वाटतंय का सहजपणे आम्हाला हवी तेव्हाच आम्हाला मिळणार नाही असं कसं शक्य आहे हो? मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.